नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 4 ठार, 5 जण गंभीर जखमी. बातमी नाशिक येथून. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातून गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर तोरणा चासडगाव टोल नाका परिसर येथे आज भीषण अपघात झाला. नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाने समोरून इर्टिगा कारला जोरदार धडक दिल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात इर्टिगा कारचा समोरचा भाग अक्षरशः चिरडला गेला. कारमधील 3 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले. तसेच स्कॉर्पिओ वाहनातील एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींना तात्काळ टोल नाक्यावर कार्यरत रुग्णवाहिका चालक मयूर केग यांनी नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची सविस्तर माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दमण जिल्ह्यातील सिल्वासा येथील इर्टिगा कार क्रमांक DD01 AA 9013 पेठ रोडने नाशिककडे येत होती. याचवेळी नाशिककडून येणारी स्कॉर्पिओ क्रमांक GJ15 CR 7964 ही चासडगाव टोल नाक्याजवळ दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून इर्टिगा कारला धडकली. धडकेचा वेग इतका जबरदस्त होता की इर्टिगा कारचे अक्षरशः चिंधडे उडाले. या अपघातात इर्टिगा कारमधील शाहरुख खान वय 28 वर्ष राहणार सिल्वासा यांचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित 2 मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. तसेच स्कॉर्पिओमधील जोगीलाल हिरालाल गुजर वय 75 वर्ष राहणार देवगड जिल्हा राजस्थान यांचा देखील जागीच मृत्यू झाला. जखमींची नावे. या अपघातात जखमी झालेले पुढीलप्रमाणे: किसनलाल हिरालाल गुजर वय 45 वर्ष, गणेश किसनलाल गुजर वय 42 वर्ष, खुशी किसनलाल गुजर वय 12 वर्ष, पूनम गुजर वय 20 वर्ष, सर्व राहणार जिल्हा रायगड राजस्थान. सर्व जखमींवर नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस व मदत कार्य. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस नाईक संजय गायकवाड, PSI खुळे, पोलीस हवालदार पानसरे, PC जोपळे, महामार्ग पोलीस PSI दीपक दौंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा अदमान, पोलीस हवालदार बोडके, पोलीस नाईक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल शेख ढगे मस्ते आदींनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मदत कार्य केले व वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणाचा पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत. अपघातांची मालिका. नागरिकांचा इशारा. नाशिक पेठ रस्त्यावर सातत्याने अपघातांची मालिका सुरू असून विशेषतः चासडगाव परिसरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रस्त्याची अरुंदावस्था व डिव्हायडरचा अभाव यामुळे अपघात होत असल्याचा आरोप वाहन चालक व स्थानिक नागरिकांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची रुंदी वाढवावी व मधोमध डिव्हायडर बसवावा अशी मागणी वाहन चालकांकडून होत असून अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा चासडगाव परिसरातील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.